महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास, विचारांसाठी किती संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी, रोहित पवारांची प्रतिक्रिया। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाट आक्रमक। कपड्याची बॅग आहे तर उघडून दाखवा, जी बॅग उघडली होती त्यात काय आहे ते दिसतंय। मंत्री शिरसाटांच्या स्पष्टीकरणानंतर राऊतांचं आव्हान। एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज। पक्षामध्ये बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवा, वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। नागपुरातील समाज कल्याण विभागामध्ये मद्यप्राशन केलेल्या कर्मचाऱ्याचा राडा। कुंड्यांची तोडफोड करत कर्मचाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ। भंडाऱ्यात अतिवृष्टी आणि पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका। जिल्ह्यातल्या 7ही तालुक्यात 4936 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त। अहिल्यानगरमधील लोणी खुर्द गाव कडकडीत बंद। चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यामध्ये विक्रेत्यानं लघुशंका केल्याचा आरोप। व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। म्यानमारच्या सागाईंगमध्ये बौद्ध मठावर हवाई हल्ला। 23 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी। हल्ला कुणी केला हे अद्याप अस्पष्ट।